नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे चांदवड जिल्हा नाशिक येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या न्यायालयाची स्थापना करणे व त्या अनुषंगाने पदे मंजूर करण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडनं विधी व न्याय विभागाकडनं. आता यामध्ये कोणती कोणती पदे असणार आहे, पगार काय असणार आहे, क्वालिफिकेशन काय असणार आहे, अप्लाय कसं करायचं आहे, अशी इत्यादी मध्ये तुम्हाला हा एकाच व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि आपले इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता मित्रांनो, हा जो जी आर आलेला आहे चांदवड जिल्हा नाशिक येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या न्यायालयाची स्थापना करणे व त्या अनुषंगाने पदे मंजूर करण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडनं विधी व न्याय विभागाकडनं दिनांक 14 ऑगस्ट 2026 चा लेटेस्ट असा हा जी आर असणार आहे. आता मग याच्यामध्ये दिलेले प्रस्तावना जे की आपण वाचून घेणार आहोत. आता माननीय उच्च न्यायालयाच्या दिनांक 4/4/2007 च्या मानक प्रारूपानुसार स्टँडर्ड फॉर्मॅट राज्यात विविध ठिकाणी नवीन न्यायालय सुरू करण्याची प्रलंबित खटले प्रकरणाची संख्या किमान 500 असावी. तसेच पायाभूत सुविधा उदाहरणार्थ न्यायालयीन इमारत आणि न्यायाधीशांची निवासस्थाने यांची उपलब्धता असणे आवश्यक आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या या धोरणानुसार आवश्यक सर्व निकष पूर्ण होत असल्याने चांदवड जिल्हा नाशिक येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या न्यायालयाची स्थापना करण्यास माननीय उच्च न्यायालयांच्या नवीन न्यायालय स्थापना समितीने तत्वत मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने चांदवड जिल्हा नाशिक येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या न्यायालयाची स्थापना करण्याची व सदर न्यायालयांसाठी पदे मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती, असं इथं सांगण्यात आलेलं आहे. आता त्याच्यानंतर शासन निर्णय आपण वाचून घेऊया. आता चांदवड जिल्हा नाशिक येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या न्यायालयाची स्थापना करण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्यासाठी संदर्भ क्रमांक 4 मध्ये मंजूर केलेल्या न्यायिक अधिकाऱ्यांच्या 2863 तसेच 11,064 सहाय्यभूत कर्मचाऱ्यांच्या नियमित पदांमधून खालील तक्त्यात दर्शविण्यात आलेली पदे घेण्यास येतील. तसंच 5,803 मनुष्यबळांच्या मर्यादित बाह्य यंत्रणेद्वारे सेवा सदर न्यायालय सुरू होण्याच्या दिनांकापासून घेण्यास मान्यता देण्यात येत आहे, असे सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये बघूया आपण दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर नियमित पदे जे की चांदवड जिल्हा नाशिक आता याच्यामध्ये आहे. ओके, आता तिची पदांबद्दल आपण आता माहिती जाणून घेऊया. आता कोणती कोणती पद आहे. आता पदनाम दिलेले आहे, अनुक्रमांक, पदनाम, वेतन श्रेणी व पदसंख्या. सगळ्यात पहिलं पद आहे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर. यांना त्यांच्या सर्व्हिसनुसार इथं सॅलरी असणार आहे, पगार असणार आहे, वेतन श्रेणी यात एक पद आहे. 2 नंबरचं पद आहे अधीक्षक. हे जे पद आहे S16 सॅलरी, यांना पगार असणार आहे 64,900 पासून 1,42,400 पगार. त्यांच्यामध्ये एक पद आहे. 3 नंबरचं पद आहे सहाय्यक अधीक्षकचं. S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार. याच्यामध्ये 2 पद आहे. 4 नंबरचं पद आहे लघुलेखन ग्रेड 2चं. त्यांना पगार आहे S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार. याच्यामध्ये एक पद आहे. त्यानंतर 5 नंबरचं पद आहे वरिष्ठ लिपिकचं S8 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार. याच्यात 2 पदं आहे. त्याच्यानंतर 6 नंबरचं पद आहे कनिष्ठ लिपिकचं S6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार. याच्यामध्ये 8 पद आहे. त्यानंतर 7 नंबरचं पद आहे मुख्य बेलिफचं S8 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार असणार आहे. याच्यात एक पद आहे. त्यानंतर 8 नंबरचं पद आहे बेलिफचं S6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार. याच्यात 5 पद आहे. टोटल इथे 21 पदे ही भरली जाणार आहेत. ओके, जी नियमित पदांमध्ये असणार आहे. ओके, म्हणजे परमनंट पदे. त्यानंतर याच्यात बाह्य यंत्रणेद्वारे पदं भरली जाणार आहे. बाह्य यंत्रणेद्वारे घ्यायच्या मनुष्यबळ सेवा. अनुक्रमांक, पदनाम व पदसंख्या दिलेली आहे. याच्यामध्ये 1 नंबरचं पद आहे शिपाईसाठी 2 पदे आहे, पहारेकरीसाठी 1 पद आहे व सफाईगारसाठी 1 पद आहे. टोटल इथे 4 पदे ही बाह्य यंत्रणेमार्फत म्हणजे कटांतरी भरतीमध्ये भरली जातील. त्याच्यानंतर बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेताना वित्त विभागाच्या दिनांक 27/4/2022 च्या शासन परिपत्रकातील मार्गदर्शन सूचनांचे पालन करण्याची दक्षता संबंधित न्यायालयांनी घ्यायची आहे. उपरोक्त नमूद पदे ही भरण्यात आलेल्या दिनांकापासून दिनांक 31/8/2026 पर्यंत चालू ठेवण्यास याद्वारे मंजुरी देण्यात येत असून सदर अस्थायी पदांना 31/8/2026 नंतर मुदतवाढ घेणे आवश्यक राहणार आहे. ओके, त्याच्यानंतर यासाठी होणारा खर्च दिलेला आहे जो की लेखा शीर्षातील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा.
या अनुषंगाने निधी उपलब्धतेबाबतचा आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने अनौपचारिक दिनांक 9/7/2026 मध्ये तसेच दिनांक 4/8/2026 रोजीच्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे, असं इथं सांगण्यात आलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल, सर अप्लाय कसं करायचं? आता अप्लाय करण्यासाठी जे बाह्य यंत्रणेद्वारे जे पद आहे, डायरेक्टली तुम्हाला चांदवड, जिल्हा नाशिक येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर आहे, त्या ठिकाणी आपल्याला कनिष्ठ वरिष्ठ स्तर ठिकाणी आपल्याला स्वतः जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्याला सांगायचं आहे, मला कोणत्या पदासाठी अप्लाय करायचं असेल, ते शिपाई, पहारेकरी व सफाईगार या पदासाठी मला अप्लाय करायचं आहे. व बाह्य यंत्रणेचा पगार असेल तुम्हाला तिथं सांगतील व तिथूनच तुमचं ऑफलाईन पद्धतीने फॉर्म वगैरे भरून सिलेक्शन केलं जाईल. आणि हे जे बाकीचे पदं झाले मित्रांनो, नियमित पदे यांची परीक्षेमार्फतच ही पदे भरली जातात एम-पी-एस-सी मार्फत. आणि यासाठी आम्हाला एम-पी-एस-सी मार्फत किंवा न्यायालयांची पदे जी भरली जातील, उच्च न्यायालय मुंबईवरून हायकोर्टामार्फत ही पदे भरली जातील, मुंबई हायकोर्ट मार्फत, तेव्हा ही बाकीची पदे भरली जातील. ओके. तत्पूर्वी आता बाह्य यंत्रणा ज्यांना अप्लाय करायचं असेल त्यांनी ते स्वतः जाऊन भेट द्या आणि हे जी परमनंट पदांची नोटिफिकेशन आली की तो पण व्हिडिओ तुमच्यासमोर मी लगेचच शेअर करेल. तत्पूर्वी कोणालाही काही या व्हिडिओ रिलेटेड डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. याची जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल तर मी टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला याची PDF फाईल शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे. टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta ID, Facebook याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायचे, बेल आयकनला प्रेस करायचे. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी दोस्तो, अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.